कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांनाच सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. तर बंदूक परवान्यांवरून देखील सज्जड दम. आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पाया देखील पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेमध्ये सादर. संसदेमध्ये चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. थोड्याच वेळात मतदान होणार. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते. मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं. रिजिजू यांच्या भाषणावेळी मात्र विरोधकांचा गोंधळ. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा, मद्रसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी जमिनी दिल्या. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचा आरोप. ज्यांची सदसद विवेक बुद्धी जागृत ते वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागतच करतील. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा अंश बाकी असेल तर ते विरोध करणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन केलं. विधेयकाला आरएसएसचा देखील पूर्ण पाठिंबा नाही. संजय राऊतांचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची ॲलर्जी. बिगर मुस्लिम व्यक्तीची बोर्डावर सदस्य नको या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.